गाईज, माझं नाव आहे आकाश, फार्माकोलॉजिस्ट बाय प्रोफेशन, एक्सप्लोरर बाय पॅशन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश। आणि आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि मी कुठेतरी चाललोय। म्हणजे मी चाललोय अशा ठिकाणी जिथं मला सपोज कधी मला संडेला वाटलं की कधी थोडंसं बरं नाही वाटत आहे, थोडं फिलिंग लोनली असं काय वाटत असेल तर मी एका ठिकाणी जात असतो सारखं। त्या ठिकाणी गेल्यावर असं वाटतं ना, खूप असं मन प्रसन्न होऊन जातं, खूप असं छान फिलिंग्स येतात, मूड एकदम फुल चेंज होऊन जातो। ते असं एक ठिकाण आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवतो, तोपर्यंत तुम्ही पुढे कंटिन्यू करा। फायनली मी आता पोहोचलो आहे त्या लोकेशनला। ते लोकेशन आहे इस्कॉन टेम्पल ठाणे। आणि मी तुम्हाला मध्ये एवढं जास्त काही दाखवू नाही शकलो कारण मी बाईकवर होतो आणि आता मी इथं समोर मंदिराच्या समोर बाईक पार्किंगसाठी सुद्धा अवेलेबल आहे। तिथं मी आता बाईक पार्क केली आहे। चला मग तुम्हाला मी पुढे दाखवतोच मंदिराची एंट्री कशी होते तिथून पुढे। आज संडे असल्यामुळे ना मंदिरात खूप गर्दी पण आहे। हा एंट्रन्स गेट आहे मंदिराचा। इथं पुढे चालू झाल्यास तुम्हाला शूज स्टँड पण दिसेल आणि आज थोडी तुम्हाला गर्दी पण दिसते। मी शूज स्टँडमध्ये ठेवल्यानंतर पुढे इथं तुम्हाला फूड कोर्ट दिसेल। त्यानंतर तुम्हाला हा इथं एक बोर्ड दिसेल, त्या बोर्डवर तिथं त्यांनी डायरेक्शन दिले, दर्शन लाईन, हँड वॉश रूम कुठे, बुक स्टॉल कुठे, गिफ्ट शॉप कुठे। इथं पुढे आल्यावर तुम्हाला इथं बुक स्टॉल पण दिसणार। आणि आज संडेची गर्दी असल्यामुळे ना तुम्हाला मी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवणार। आणि पुढे येताच तुम्हाला इथं एक बोर्ड दिसेल, तिथं त्यांनी इस्कॉन टेम्पलचं नाव आहे श्री श्री राधा गोविंद देवा इस्कॉन टेम्पल। चला तर मग पुढे कंटिन्यू करा। इथं तुम्हाला अन्नदान महादान पण दिलेले आहे आणि तिथं तुम्ही अन्नदान पण करू शकतात, वजनानुसार ते तुम्ही ठेवून। तुम्हाला पूजाची थाली पण भेटेल, तुम्ही पूजाची थाली घेऊन मंदिरात एंट्री करू शकतात। हा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि इथं हे लोक आता सगळेजण हे भजन बोलतात, ते हरे कृष्ण हरे रामा। आता चला आपण पुढे जाऊया। बघितलं तर तुम्हाला पुढे अशी सुंदर अशी राधा राणीची मूर्ती सुद्धा दिसेल। पुढे आपण कंटिन्यू करू। हे मस्त श्रीकृष्णाचं चॅन्टिंग करतात आणि ते बघून खूपच असं मन प्रसन्न होतं। म्हणूनच मला दर रविवारी कधी माझं जर असं गोष्टी व्यवस्थित करायच्या असेल तर त्या टायमाला मी इथं येत असतो। हे बघा किती छान प्रकारे कोरीव काम केलं गेलेलं आहे। एकूण 18 पिलर्सनी हे मंदिर उभं आहे आणि बघायला गेलं तर याच्या बांधकामासाठी पिंक सँडस्टोन वापरला गेला होता। तो बहुतेक राजस्थानवरून मागवला गेला होता। आणि याची खासियत सांगायची झाली तर यामध्ये कृष्ण लीला झालं, प्रभू रामचंद्र झालं, त्यांची सगळी लीला इथं दाखवण्यात आली आहे। आणि कृष्ण जन्मापासून ते कृष्ण गोवर्धन पर्वत कसं उचललं ते सगळ्या गोष्टी इथं कोरल्या गेलेल्या आहे व्यवस्थित छान प्रकारे। आणि हा मंदिराचं सांगायचं झालं त्याला मिनी अयोध्या सुद्धा म्हटलं जातं। त्याचं तुम्हाला मी फोटोज दाखवेलच पुढे।
हे बघा इथं आहे श्रीकृष्णाने कसं गोवर्धन पर्वत उचललं होतं त्याचं कोरीव काम. इथून पुढे तुम्ही बघणार तर तुम्हाला तर चॅन्टिंग करताना दिसतील सगळे. त्या जरा सगळे इथं फोटोशूट पण करतात आहे. बघा इथं तुम्हाला पुढे दाखवतो इथं ते फोटोशूट करतात ते सर्व इथं कोरीव कामाबद्दल. खूप असं छान असं गेलं तर संध्याकाळ झाली आहे आणि मंदिराचं तुम्ही दृश्य बघाल पाठीमागेच दिसतं तुम्हाला. खूप असं छान दृश्य दिसतं आहे. आणि सांगायचं झालंच की मंदिरामध्ये खूप सारे असे कोरीव काम केले गेले. मी तुम्हाला दाखवलंच पुढे की कसं कृष्ण जन्म झाला त्यानंतर कशा गोष्टी पुढे होत गेल्या त्या गोष्टीसुद्धा दाखवण्यात आल्या गेल्या. आणि हे मंदिर असं एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये जे सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये बनवले गेले. आणि त्याचं लोकेशन आहे पिरामल वैकुंठ वेलकम पाडा ठाणे वेस्टमध्ये. तर तुम्ही इथं आले तर व्हिजिट करायला खूप छान आहे. तुम्ही इथं फोटोजसुद्धा काढू शकतात. फोटो काढायला इथं परवानगी आहे. चला तर मग पुढे आता मी मध्ये जातो मंदिरात. आता काहीतरी थोडंसं कीर्तन ते चालणार आणि मग ते मी एन्जॉय करणार आणि तुम्हाला मी दाखवतो पुढे. मंदिराची खासियत सांगायची गोष्ट झाली तर इथं त्यांनी त्यांच्या भिंतींवर भगवद्गीताचे काही श्लोकास पण लिहिले. हा बघा इथं एक श्लोक आहे. अजून पुढे काही आहे मी पुढे असेल तर तुम्हाला ते दाखवतो. चला तर पुढे इथं थोडंसं गार्डन आहे. तर गार्डन पण खूप असं मस्त आहे. सो इकडनं तुम्ही व्ह्यू बघाल मंदिराचं तर खूप असं छान व्ह्यू आहे. हा एक नाईट व्ह्यू आहे. तिला संध्याकाळचे 7:30-8 वाजता हा व्ह्यू असा दिसतो. आल्यावर तुम्हाला अजून एक भगवद्गीताचा श्लोकच बघायला भेटेल. ते पण तुम्ही इथं बघा आणि पुढे अजून कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला अजून पुढे जाऊन काहीतरी दाखवतो. खूप सारे इथं बुक स्टॉल पण आहे. मी तुम्हाला आधीच दाखवलं होतं. सो इकडं तुम्ही गेले तर रेस्ट रूम पण आहे या साईडला. गिफ्ट शॉप आहे. खूप असं छान मूर्ती आहे मंदिरात. आणि तुम्ही नक्कीच मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते पुढे जाऊन. संडेची खूपच गर्दी होती त्यामुळे तुम्हाला मी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवू शकलो. आणि नंतर जर मी परत आलो तर तुम्हाला मी अजून काहीतरी दाखवेल. तोपर्यंत कंटिन्यू करा. आल्यावर गोविंदा स्नॅक सेंटर. इथं समोसा कचोरी वडापाव स्वीट्स पावभाजी खूप छान भेटतात. पण मी मोस्टली इथं आल्यावर समोसाच खातो. आणि पुढे कुपन काउंटर आहे तिथून कुपन घेऊया आणि मग समोसा घेऊन खातो. आणि मग तुम्हाला मी सांगतो की कशी टेस्ट होते. कारण की मला ते दरवेळेस आल्यावर मी समोसाच मोस्टली इथं ट्राय करतो. मला तो खूप आवडतो. तर चला मग पुढे. ॲक्च्युअलमध्ये समोसे संपले होते तर ते घेण्यासाठी गेले ते. म्हणून आम्ही सगळे इथं वेट करत होते. सगळे लोक इथं समोसाची वेट करतात. फायनली मला समोसा मिळाला आहे. तो मस्त गरम आलेला आहे. गरम आहे. म्हणून मी सांगतो कशी टेस्ट लागते. पण मला आवडतोच म्हणून मी दरवेळेस आलो का इथं समोसा खाऊनच घरी जातो. तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा. मी माझे चप्पल पण आता कलेक्ट केले आहे. त्याच्या बाहेर निघालो आहे. आणि आता मला वाटतं आपण आता ब्लॉग हा इथंच एंड करूया. त्या मंदिराचं एवढं छान दृश्य बघितलं असणार. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हू इज आकाश यूट्यूब चॅनलला.